भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। जमुना तीरावनचारी। जमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर शिवासादि गौरभक्तवृंदा। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे रामो हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे रामो राम राम हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जय जगन्नाथ। जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी। नयन पथगामी भव तुमी। जय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद
जय जय गुरुदेव 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 जय गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजाता सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत श्री राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजी सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण गेल्या वेळी आपल्या चर्चेमध्ये पाहत होतो मागच्या वेळेला की कशा प्रकारे सूत गोस्वामी आणि श्रीमद भागवतम हे अशा व्यक्तींच्या वेगवेगळ्या इंद्रियांची तुलना करत आहे ज्या व्यक्तीला भगवंतांच्या हरिकथेमध्ये भगवंतांबद्दल चर्चा कथन ऐकण्यामध्ये चर्चा करण्यामध्ये रस नाहीये
अशा व्यक्तींचा जीवनकाळ कशा प्रकारे सांगितला आहे की प्रत्येक सूर्योदयासोबत आणि सूर्यास्तासोबत असा व्यक्ती मृत्यूच्या एक एक दिवस जवळ जातो. केवळ असा व्यक्ती जो स्वतःला नियमितपणे भगवंतांच्या कथनामध्ये जोडतो, तोच फक्त याला अपवाद आहे. आणि त्यानंतर आपण वेगवेगळे श्लोक पाहिले की कशा प्रकारे अशा व्यक्तीची जी जिव्हा आहे, ती कशा प्रकारे एका बेडूकाच्या जिवेशी तुलना केलेली आहे. आणि अशा व्यक्तीचे जे कान आहेत, ते एका सर्पाच्या कानाशी त्याची तुलना केलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो, की सूत गोस्वामींना शौनकादी ऋषीमुनी हे विनंती करत आहेत, की हरिकथा कथोदकः कथोदर्कः, की अशा कथांचं पण वर्णन करा, ज्या भगवंतांच्या कथामध्ये ज्याचा निष्कर्ष निघेल. तर अशा प्रकारे सूत गोस्वामींना शौनकादी ऋषीमुनी विनंती करत आहेत, की परीक्षित महाराजांनी विचारलेल्या प्रश्नांचे संक्षिप्तमध्ये शुकदेव गोस्वामींनी दिलेले उत्तर तर तुम्ही सांगितले, पण कृपया कृष्ण कथा इथे थांबवू नका. यानंतर पण आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. तर आपण श्लोक क्रमांक 24 पासून सुरुवात करूया. कृपया सर्वांनी श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. तदश्मसारं हृदयं बतेदं तदश्मसारं हृदयं बतेदं यद्गृह्यमानैर्हरिनामधेयै यद्गृह्यमाणे हरिनामधेयै न विक्रियेताथ यदा विकारो न विक्रियेतात यदा विकारो नेत्रे जलं गात्ररुहेषु हर्षः नेत्रे जलं गात्ररुहेषु हर्ष. तर या श्लोकामध्ये पण जवळपास हा शेवटचा सेकंड लास्ट श्लोक आहे या अध्यायामधला. आणि याच्यामध्ये पण अशा व्यक्तीच्या हृदयाची तुलना ही पाषाण हृदयाशी केलेली आहे, ज्या व्यक्तीला भगवंतांचा हरिकथेमध्ये रस नाहीये, रुची नाहीये. कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच, माताजीच. हरे कृष्ण. हरे अवधूत. कृष्ण. वाचतो हरे का? कृष्ण. येस, अवधूत चरण प्रभुजी. हरे कृष्ण. एकाग्र मनाने हरिनामाचे कीर्तन केल्यावर जेव्हा अत्यानंद होतो, नेत्र अश्रुपूरित होतात आणि रोमांच उभे राहतात, तेव्हा सुद्धा जे हृदय बदलत नाही ते निश्चितच पाषाण हृदय आहे. तात्पर्य श्री प्रभुपाद द्वारा. जय श्री प्रभुपाद की जय. या ठिकाणी आपण हे जाणणे उचित ठरेल की दुसऱ्या स्कंदाच्या पहिल्या 3 अध्यायात भक्तीच्या क्रमिक विकासाची प्रक्रिया प्रस्तुत करण्यात आली आहे. पहिल्या अध्यायात श्रवण आणि कीर्तनाद्वारे भगवत भावना विकसित करण्याची भक्ती मार्गातील पहिली पायरी विशेष रूपाने अनुमोदित केलेली आहे आणि नवसाधकांसाठी भगवंताच्या विराट रूपाची स्थूल कल्पना सांगण्यात आलेली आहे. भगवंताच्या शक्तीच्या भौतिक प्रगटीकरणाद्वारे व्यक्त होणारी त्यांची स्थूल संकल्पना ही मनुष्याला स्वतःच्या मनाने आणि इंद्रियांचे आध्यात्मिकीकरण करून हळूहळू मन परमतत्व भगवान श्री विष्णूवर केंद्रित करण्यास सहाय्य करते. परमतत्व श्री विष्णू हे सर्वांच्या हृदयामध्ये, ब्रह्मांडाच्या प्रत्येक कणाकणामध्ये सर्वत्र परमात्मा रूपाने उपस्थित आहेत. पश्चोपासना पद्धती किंवा साधारण मनुष्यासाठी 5 प्रकारच्या मानसिक प्रवृत्तीची शिफारस ही सुद्धा यासाठीच आहे. याचा हेतू क्रमिक विकास प्रक्रिया अर्थात श्रेष्ठ शक्तीची उपासना करणे हाच आहे. आणि ही श्रेष्ठ शक्ती अग्नी, विद्युत, सूर्य, सजीवांचा समूह, भगवान शंकर आणि सर्वात शेवटी भगवान श्री विष्णूंचा आंशिक प्रतिनिधी असलेला परमात्मा अशा रूपात असू शकते. दुसऱ्या अध्यायात या सर्वांचे सुंदर विश्लेषण करण्यात आले आहे. परंतु तिसऱ्या अध्यायात मनुष्याने विष्णू उपासना किंवा शुद्ध भक्तीचा स्तर प्राप्त केल्यानंतरची पुढील विकास प्रक्रिया सांगितली आहे आणि विष्णू उपासनेची परिपक्व अवस्था म्हणजे हृदय परिवर्तन असे येथे सुचवण्यात आले आहे. भगवंताचा आज्ञाधारक सेवक असणे ही जीवाची शाश्वत स्वरूप स्थिती आहे.
आणि या स्वरूप स्थितीच्या संदर्भात जीवाचे हृदय परिवर्तन घडून आणणे हा आध्यात्मिक संस्कृतीचा संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश आहे. म्हणून भक्ती मार्गातील प्रगतीबरोबरच हृदय परिवर्तनाची प्रक्रिया पुढील रूपांमध्ये प्रगट होते. प्राकृतिक जगावर स्वामित्व गाजवण्याच्या मिथ्या कल्पनेमुळे निर्माण झालेल्या भौतिक सुखोपभोगाच्या संकल्पनेपासून हळूहळू होणारी अनासक्ती आणि भगवंताची प्रेममयी सेवा करण्याचा भाव वृद्धिंगत होणे, विधी भक्ती किंवा शारीरिक अवयवांद्वारे केली जाणारी नियामक भक्तिपूर्ण सेवा, डोळे, कान, नाक, हात, पाय आदी शारीरिक अवयवांद्वारे या ठिकाणी मनाच्या संबंधात सांगण्यात आली आहे. कारण मन हे सर्व अवयवांच्या हालचालीची प्रेरणा असते. सर्वार्थाने अशी अपेक्षा असते की विधी भक्ती केल्याने मनुष्यामध्ये हृदय परिवर्तन घडलेच पाहिजे. जर असे परिवर्तन होत नसेल तर ते हृदय पाषाण हृदयात समजले पाहिजे. कारण हरिनाम संकीर्तन केल्यानेही त्या हृदयाला पाझर फुटत नाही. आपण सदैव ध्यानात ठेवले पाहिजे की श्रवण आणि कीर्तन ही भक्तिपूर्ण सेवा करण्याची दोन मूलभूत तत्वे आहेत आणि जर त्याचे व्यवस्थितपणे पालन केले तर त्याचा परिणाम म्हणून भावस्थिती प्राप्त होते व रोमांच, अश्रू, पुलकादी लक्षणे प्रगट होतात. ही सर्व स्वाभाविक लक्षणे आहेत आणि ही भावस्थितीची प्राथमिक लक्षणे आहेत. प्रेम या भगवत प्रेमाच्या पूर्णावस्थेपूर्वी भावस्तर निर्माण होतो. हरिनामाचे निरंतर श्रवण कीर्तन करूनही जर काही परिणाम होत नसेल तर तो केवळ अपराधांचाच परिणाम होय, हे संदर्भ ग्रंथाचे मत आहे. हरिनाम जप करण्याच्या प्रारंभी भक्ताने जर पवित्र हरिनामाच्या चरणी 10 प्रकारचे अपराध न करण्याची दक्षता घेतली नाही तर निश्चितच नेत्र अश्रूंनी भरून येणे, शरीर रोमांचित होणे आदी क्रियांद्वारे प्रगट होणारी विरह भावना व्यक्त होणारच नाही. 8 प्रकारच्या दिव्य लक्षणांनी भावस्थिती दृष्टिगोचर होते. स्तब्धता, स्वेद, रोमांच, स्वरभेद, शरीराचे कंपन, वेफुत, वैवर्ण, विषाद, अश्रू, समाधी. श्री रूप गोस्वामी कृत भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथामध्ये या सर्व लक्षणांचे व इतर दिव्य विकसित लक्षणांचे शांत स्थितीमधील तसेच उत्तेजित स्थितीमधील विस्तृत वर्णन करण्यात आले आहे. काही तथाकथित व भोंदू भक्त हे लोकांकडून व्यर्थ स्तुती करून घेण्यासाठी उपरोक्त भावलक्षणांचे खोटे अनुकरण करतात. या संदर्भात श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी वरील सर्व भावलक्षणाचे अत्यंत टीकात्मक विवेचन केले आहे. श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरच नव्हे तर श्री रूप गोस्वामींनीही भावलक्षणांचे अत्यंत टीकात्मक विवेचन केले आहे. कधी कधी उपरोक्त सर्व 8 भावलक्षणांचे अनुकरण हे प्राकृत भक्तांद्वारे प्राकृत सहजिया केले जाते, परंतु असे ढोंगी भक्त अनेक निषिद्ध गोष्टींच्या आहारी गेल्याचे जेव्हा कळून येते तेव्हा त्यांनी प्रगट केलेली खोटे लक्षणे उघडकीस येतात. एखादा मनुष्य भक्ताच्या लक्षणांनी युक्त असला तरी तो धूम्रपान, नशा किंवा अवैध श्रीसंग करण्याच्या आहारी गेला असेल तर त्याच्यामध्ये उपरोक्त कोणतेही भावलक्षण प्रगट होऊ शकत नाही. परंतु अनेक वेळा जाणीवपूर्वक या लक्षणांची नक्कल केली जाते आणि याच कारणासाठी श्री विश्वनाथ चक्रवर्ती अशा नक्कल करणाऱ्यांना पाषाण हृदयी असे दूषण देतात. कधी कधी ते दिव्य लक्षणांच्या लहरींनी प्रभावित होतात. तरीही जर त्यांनी निषिद्ध गोष्टीचा त्याग केला नाही तर दिव्य साक्षात्काराच्या बाबतीत त्यांनी आशाच सोडलेली बरी. श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा काऊरच्या श्री रामानंद रायांना गोदावरीच्या तीरावर भेटले तेव्हा महाप्रभूंच्या शरीरामध्ये सर्व दिव्य लक्षणे प्रकट झाली. परंतु त्या ठिकाणी रामानंद रायांचे सहाय्यक असलेल्या काही अभक्त ब्राह्मणांच्या उपस्थितीमुळे त्यांनी ती लक्षणे नियंत्रित केली. म्हणून खरा स्थायी भाव पुढील लक्षणांद्वारे प्रकट होतो. भौतिक कामनांचा लय, शांती, प्रत्येक क्षणाचा दिव्य प्रेममयी भगवत सेवेत उपयोग करणे, अव्यर्थ कालत्वम, भगवंताचे निरंतर गुणगान करण्याची उत्सुकता, नाम गाणे, सदा रुची, भगवंताच्या भूमीमध्ये राहण्याची आसक्ती, प्रीती स्वाद वसती स्थले, भौतिक सुखापासून पूर्ण अनासक्ती, विरक्ती आणि अहंकार रहित होणे, मान शून्यता. ज्याने हे सर्व दिव्य गुण विकसित केले आहेत त्याला खरोखरच भावस्थिती प्राप्त झालेली आहे आणि ही स्थिती अनुकरण करणाऱ्या पाषाण हृदय व्यक्तीपेक्षा किंवा प्राकृत सहजियापेक्षा भिन्न असते. संपूर्ण प्रक्रिया सारांश रूपाने पुढील प्रमाणे आहे. पूर्णतया अपराधरहित होऊन हरिनामाचा जप करणारा आणि सर्वांशी मित्रत्व बाळगणारा प्रगत भक्त वस्तुतः भगवंताचे गुणगान करण्याचे दिव्य रस स्वादन करू शकतो. अशा साक्षात्काराचा परिणाम भौतिक कामनांचा लय आदी वर सांगितलेल्या गोष्टींमध्ये प्रतिबिंबित होतो.
नवसाधक हे भक्तिपूर्ण सेवेचे कनिष्ठ स्तरावर असल्यामुळे निश्चितच मत्सरी असतात. ते इतके मत्सरी असतात की जे आचार्यांचे अनुसरण न करता भक्ती मार्गामध्ये ते स्वतःचेच नवीन विधी व साधने शोधून करतात. म्हणूनच त्यांनी निरंतर हरिनामाचा जप करण्याचा देखावा केला तरी ते हरिनामाच्या दिव्य रसाचे आस्वादन करू शकत नाही. यासाठी नेत्रामधील अश्रू, शरीराचे कंपन, स्वेद किंवा शुद्ध हरपणे इत्यादी गोष्टीचा देखावा निंदास्पद आहे. तथापि असे लोक शुद्ध भगवत भक्ताच्या संपर्कात येऊन आपल्या वाईट सवयी सुधारू शकतात. अन्यथा ते पाषाण हृदयीत राहतील व कोणत्याही प्रकारचा उपचारही त्यांच्यावर होऊ शकणार नाही. मनुष्याचा स्वगृही भगवत धामात जाण्याचा संपूर्ण प्रगतीपथ हा साक्षात्कारी भक्ताने मार्गदर्शित केलेल्या प्रमाणित शास्त्रांच्या आदेशावर अवलंबून असेल. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे सूत सूत गोस्वामी सांगत आहेत की कशा प्रकारे असा व्यक्ती जो भगवंतांच्या नावाचं कीर्तन केल्याने ज्याला आनंद होत नाही किंवा अश्रुपूर्ण नेत्र होत नाहीत किंवा रोमांच उभे राहत नाहीत, भगवंतांच्या नावाचं श्रवण कीर्तन केल्यावरही आपण निश्चित जाणू शकतो की आपल्यामध्येही होत नसेल तर आपण पण पाषाण हृदयी आहोत. आणि विशेषतः श्रीमद भागवतम याचं कारण सांगतं की असं नाही की आपण प्रामाणिकपणे भगवंतांचे भक्ती मार्गाचं पालन करण्याचा प्रयत्न करत नाहीये, निश्चित करत आहोत. परंतु त्यासोबतच भौतिक उपभोगाच्या प्रती असणारी आसक्ती ही जर आपण सोडू शकलो नाही तर भागवत सांगतं, शास्त्र सांगतात की आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करणं तेवढंसं सोपं ठरणार नाही. या संबंधामध्ये श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, श्रील प्रभुपादांचे गुरु महाराज एक खूप छान उदाहरण देतात. ते सांगतात की आधीच्या काळात ज्यावेळेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खूप जुन्या प्रकारचेच जे साधन होते ते उपलब्ध होते. तर अशाच एका पूर्वीच्या काळी एक जी मॅरेज पार्टी म्हणजे नवरदेवाच्या घरचे जे सगळं कुटुंब होतं ते नवऱ्या मुलीच्या गावात जाणार होते दुसऱ्या दिवशी सकाळी लग्न असल्यामुळे. तर त्यांनी आधीच्या संध्याकाळी एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी एक नदी पार करणं आवश्यक होतं. तर त्या नदी पार करण्यासाठी त्यांनी एका नावाड्याला सांगितलं. तयार झाला, काय ठरलेले ते पैसे घेऊन. आणि त्यानंतर हे सगळे लग्नाचं जे वऱ्हाड होतं ते त्या बोटीमध्ये बसलं आणि रात्र अंधार पडला होता. तर तो नावाडी म्हटला की तुम्ही आराम करा, मी बोट चालवतो आणि सकाळपर्यंत आपण निश्चित आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू. तर असं म्हणून त्या नावाड्याने बोट जी आहे त्याचा ते वल्हा जो आहे तो हलवण्यासाठी सुरुवात केली, बोट पुढे जाण्यासाठी. परंतु ज्यावेळेस सकाळी सूर्य उगवला आणि सगळ्यांनी पाहिलं, की आलो का आपण जिथं जायचं होतं त्या ठिकाणी, तर सगळ्यांना खूप धक्का बसला ज्यावेळेस त्यांनी पाहिलं, की आपण रात्री ज्या ठिकाणी बोटीमध्ये बसलो होतो नदीच्या काठाला, त्याच ठिकाणी अजून पण बोट आहे. आणि ते सगळे खूप गडबडले आणि रागाने त्या नावाड्याला विचारलं, "अरे तू काय केलं? की कसं काय बोट अजून तिथंच आहे?" आणि त्याला पण आश्चर्य वाटलं, की तो म्हटला, "मी रात्रभर त्याचा जो वल्हा जो आहे बोटीचा, तो हे करत होता, परंतु बोट त्याच ठिकाणी का होती?" नंतर त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं, की त्या बोटीचा जो अँकर आहे, अँकर म्हणजे जमिनीमध्ये रोवलेला जो खुंटी, ज्यातला की बोट एका ठिकाणी स्थिर राहावी म्हणून बांधलेली आहे. तो अँकर काढायचं तो नावाडे विसरला होता. तर श्रील प्रभुपादांचे गुरु महाराज, श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर हे ह्या उदाहरणावरून समजावून सांगतात, की आपल्यासाठी एका भक्ती मार्गाचं पालन करणाऱ्या साधक भक्तासाठी पण तो अँकर आहे आपल्या भौतिक आसक्ती. तर आपल्याला जर आपल्या भक्तीची नाव ही पुढे घालवायची असेल, भक्ती मार्गामध्ये प्रगती करायची असेल, तर आपल्याला पण हा जो भौतिक उपभोगाच्या आसक्तींचा असणारा हा जो अँकर आहे, खुंटा आहे, त्याच्यापासून आपली नाव
सोडवून घ्यावं लागेल. नाहीतर आपण कितीही प्रयत्न केले बाकीच्या सर्व प्रक्रियांचं पालन करण्याची, श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम, ह्या नवविधा भक्तींचं जरी आपण पालन केलं, परंतु आपण जर तो अँकर बोटीचा जर हलवला काढला नाही, तर इतके प्रयत्न करून पण आपल्याला शास्त्र सांगतं की आपल्याला हे जे अष्टविकार आहेत भगवंतांच्या नामस्मरणाने एका प्रगत भक्तामध्ये प्राप्त होणारे, ते आपल्यासाठी स्वप्नवतच राहतील. आणि त्यानंतर श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात की असे काही काही पाषंडी ढोंगी लोक आहेत की जे भक्तीच्या त्या श्रेष्ठ स्तरावर नाही आहेत. जसं की स्तब्धता, स्वेद, रोमांच, स्वरभेद, शरीराचे कंपन, वैवर्ण इत्यादी जे अष्टविकार आहेत एका प्रगत भक्ताचे, त्या स्तरावर नाही आहेत. परंतु तरी ते ढोंगीपणे हे सर्व लक्षणं खोटेपणे दाखवू इच्छितात. का? सामान्य लोकांचं पूजा, लाभ, प्रतिष्ठा, गुणगान प्राप्त करण्यासाठी. तर असे जे फसवणूक करणारे ढोंगी बाबा वगैरे आहेत आणि त्यांचे पालन करणारे, हे दोघंही शास्त्र सांगतं की एकाला चीप म्हणजे खोटी काही काळापुरतीची प्रसिद्धी, पूजा, लाभ, प्रतिष्ठा प्राप्त करायचा असतो आणि दुसऱ्या व्यक्तीला अशा व्यक्तीचं पालन करायचं असतं, जो की त्याचा भौतिक उपभोग हा त्याग करायला सांगणार नाही. अशा प्रकारे दोघंही या भौतिक जगातच अडकून राहतात. त्याच्यामुळे भागवत सांगतं, की उपाय काय सांगितलाय? या सर्व वाईट सवयी आपण कशाप्रकारे सुधारू शकतो? श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात, की तथापि असे लोक, असे म्हणजे जे भौतिक उपभोगाच्या प्रती आसक्त आहेत आणि ज्यांची नाव त्या अँकरला, त्या खुंटीलाच अजून जोडलेली आहे आणि पुढे सरकत नाहीये. अशा लोकांना जर आपल्या भक्तीमध्ये प्रगती करायची तर काय करावं लागेल? शुद्ध भगवत भक्तांच्या संपर्कात येऊन त्यांच्याकडून आपल्याला त्यांची सेवा करावी लागेल, त्यांच्याकडून भगवत कथा ऐकावी लागेल आणि त्या महान भक्तांच्या सेवेद्वारे आपल्याला जे मुक्तीचे द्वार आहेत, जे भगवत धाम प्राप्त करण्याचे द्वार आहेत ते उघडतील. तर कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीच, माताजीच या श्लोकावर किंवा तात्पर्यामध्ये जे मुद्दे श्रील प्रभुपदांनी मांडले आहेत त्याच्यावर? हरे कृष्ण. क्लिअर आहे सगळ्यांना? हो प्रभूजी. हरे हरे कृष्णा प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजी. यस प्रभुजी. प्रभूजी, माझा प्रश्न असा होता, आपण आपल्यामध्ये कोपी भाव निर्माण होण्यासाठी किंवा अत्यंत प्रेम भगवंताविषयी जागृत होण्यासाठी तर काय कशी भक्ती केली पाहिजे आणि काय अं, असं भक्तीमध्ये प्रोग्रेस होण्यासाठी? आता खूप आपण तर हे करतोय, भगवद्गीता, भागवतम, जप, भक्तांचा संघ चालूच आहे. हो. पण असं मंदिरातून घरी निघताना आपल्याला रडू कुठं येतंय? आपण अजून जसं नाही आपल्या निश्चित. नाकामध्ये जीव असतो, तिथून निघल्यावर रडू येतं किंवा जवळच्या व्यक्तीच्या घरी गेल्यावर फार दिवसातून भेट झाल्यावर आनंद होतो. तर असं हृदय कसं होईल, कधी होईल आपलं भक्तांचं, माझं वैयक्तिक? खूप छान प्रश्न आहे प्रभू. या संबंधितच आपण एक श्रीमद भागवतात खूप सुंदर श्लोक येतो. तर एकदा आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करू. कृपया म्हणा. महत्सेवां द्वारम् आहुर्विमुक्ते आहुर्मुक्ते तमोद्वारं योषितां सङ्गिसङ्गम् योषिता संगम महातस्ते समचित्ता प्रशान्ता महामस्तस्ते समचित्ता प्रशांता विमन्यवः सुहृदः साधवो ये. विमन्यव सुहृदा साधवोये. तर या ठिकाणी सांगितलं आहे, महत्सेवां द्वारम आहुर विमुक्ते. याचा अर्थ आहे की केवळ अशा महान भक्तांची जे की भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये जोडले गेलेले आहेत, त्यांच्या सेवेमध्ये जोडल्याने जे
भगवत भक्तीमध्ये प्रगतीचे आणि भगवत धामामध्ये प्रवेश करण्याचे जे द्वार आहेत, ते मुक्तीचे द्वार उघडू शकतात अशा महान भक्तांच्या सेवेमध्ये. तर या सर्व नवविध भक्तींच्या क्रियांसोबत विशेषतः श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, भगवंतांबद्दल ऐकणं, नामजप करणं, हे जे सगळं आपण करतो, त्यासोबत एक गोष्ट अजून खूप लाभदायक आहे, खूप प्रभावशाली आहे. भागवतम वेगवेगळ्या ठिकाणी सांगतं, ते म्हणजे महान भक्तांच्या सेवेमध्ये जोडल्या जाणं. आणि महान भक्तांच्या सेवेमध्ये जोडले जाणे याचा अर्थ असा नाही, की त्या भक्तांनाच 100 भक्तांनी जाऊन अ, मागे लागणं, की आम्ही तुमच्या सेवेत कसं जोडू शकू. महान भक्तांची सेवा म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी शिकवलं, की त्यांच्या सेवकांच्या, सेवकांच्या, सेवकांची सेवा. तर जे कोणी अशा शुद्ध भक्तांच्या सेवेमध्ये त्यांच्या मिशन म्हणजे त्यांच्या मिशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? उपक्रम हां, उपक्रम उपक्रम उपक्रम. हां. तर ह्या त्यांच्या उपक्रमामध्ये जे जे आपलं योगदान देत आहेत, अशा भक्तांच्या सेवेमध्ये जोडणं, हे पण अशा महान भक्तांच्या सेवेमध्ये जोडल्यासारखंच आहे. तर जर आपण भक्तांच्या सेवेमध्ये स्वतःला निश्चित जोडलं, भक्ती मार्गाचं पालन करताना, श्रवणम, कीर्तनम इत्यादी, तर लाभ जे आहे खूप लवकर प्राप्त होतील. आणि या अशा महान भक्तांच्या संघामध्ये जे आपण ऐकतो ते आचरणात आणणं पण आवश्यक आहे. जसं इथं सांगितलंय, की योषिताम संग संगी, की अशा व्यक्तींच्या जर आपण संघामध्ये राहिलो, जे की भौतिक उपभोगाच्या प्रती आसक्त आहे, तर आपली प्रवृत्ती पण तशीच होईल भौतिक उपभोगाची. त्याविरुद्ध अशा महान भक्तांच्या सेवेमध्ये आपण जर जोडलो, जे की भगवंतांचे शुद्ध भक्तीमध्ये आहेत, तर अशा भगवत भक्तांच्या सेवेने निश्चित आपल्याला मुक्तीचं द्वार उघडेल. तर इंग्रजीमध्ये एक म्हण येते, की "अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स." म्हणजे एखादा व्यक्ती याद्वारे जाणला जातो, ज्या प्रकारच्या लोकांची कंपनी म्हणजे ज्या प्रकारच्या लोकांचा संग तो व्यक्ती ठेवतो, त्या प्रकारच्या संघावरून आपण समजू शकतो, की तो कशा प्रकारचा व्यक्ती आहे. तर निश्चित आपल्यात जरी हे अष्टविकार नसतील प्रगत भक्तीचे, पण अशा महान भक्तांच्या सेवेमध्ये जर निश्चित आपण जोडल्या जाऊ आणि त्यांच्या जर निर्देशांचं पालन केलं, तर आपण निश्चित हे समजू शकतो, की आपल्यासाठी पण ते द्वार उघडतील प्रभूजी माताजी. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा हरे प्रभूजी. हरे हरे कृष्ण प्रभूजी. हां, माताजी. मला हरे. एक विचारायचं होतं की सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती जी असते, तर निष्काम भक्तीमध्ये आपण म्हणतो की की आपल्याला निष्काम भक्ती करण्याचं कारण काय, आपल्याला परमेश्वराजवळ म्हणजे आपल्याला तिथेपर्यंत पोचायचं आहे, म्हणजे म्हणजे परमेश्वरापर्यंत. मग भक्ती, मग हा सुद्धा एक सकाम भक्तीचाच हे नाही का पार्ट होत, की मला कुठेतरी परमेश्वरापर्यंत पोचायचं आहे, कारण हे जीवन हे दुःखालय आहे आणि मला ह्यातून सुटण्याचा मार्ग काय आहे, तर मला परमेश्वराच्या म्हणजे चरणाजवळ स्थान मिळणं, किंवा म्हणजे म्हणजे विशुद्ध आत्म्यापर्यंत पोहोचणं, किंवा मग स्वर्गलोक, किंवा मग ते गोलोक धाम असो, जे 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 काही असेल ते. पण कुठून तरी मला तिथपर्यंत पोहोचायचं, हे सुद्धा एक ते म्हणजे सकाम भक्ती नाही का होत. म्हणजे मला फक्त भक्ती करायची आहे आणि मग भक्तीमधून मला तिथपर्यंत पोहोचायचंय. मग ह्याच्यामध्ये काय फरक आहे, म्हणजे मला थोडंसं कन्फ्युजन आहे, म्हणून मी विचारते. खूप छान प्रश्न आहे माताजी. तर तुमच्या प्रश्नामध्ये 1-2 वेगवेगळे भाग आहेत, ते आपण जाणण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही, की एका जीवाचं हे स्वरूप आहे, की इच्छा ठेवणे आणि त्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे. तर भगवत भक्तीचा जो मार्ग आहे, सनातन धर्म, तो त्या इच्छा त्याग करण्यासाठी आपल्याला बिलकुल सांगत नाहीये. सनातन धर्माचा किंवा भगवत भक्तीचा मार्ग आपल्याला सांगत आहे, कशाप्रकारे त्या इच्छांना भगवंतांच्या सेवेमध्ये जोडणं. उदाहरणार्थ एखाद्या एक खरं रिअल लाईफ उदाहरण सांगतो तुम्हाला, की काही वर्षांपूर्वी, 1-1.5 वर्षांपूर्वी त्याच्या अगोदर ज्यावेळेस आम्ही कुटुंबासोबत सिंगापूर या ठिकाणी राहायचो आणि त्या ठिकाणी मंदिरामध्ये पण काही सेवा अर्पण करायचो. तर त्या ठिकाणी
फेस्टिव्हल म्हणजे जे उत्सव असतात वेगवेगळे जन्माष्टमी, रामनवमी, नरसिंह चतुर्दशी, गौर पौर्णिमा इत्यादी. त्या उत्सवांमध्ये मंदिराचं किंवा जो हॉल बाहेर किरायाने घ्यायचे भक्त, त्या हॉलचं डेकोरेशन करण्यासाठी वेगवेगळ्या भक्तांना सेवा दिल्या जायच्या आणि त्या मंदिराचं किंवा हॉलचं डेकोरेशन करणाऱ्या भक्तांची जी टीम होती, समूह होता, त्यांचे लीड एक माताजी होत्या, ज्यांनी की इंटेरियर डेकोरेशनमध्ये कोर्स केलेला आणि भक्तीमध्ये येण्याच्या अगोदर. तर सांगण्याचा हेतू हा, की त्यांची जी पात्रता होती, क्वालिफिकेशन होतं, त्यांनी कशाप्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलं आणि इतक्या छान प्रकारे जोडलं, की त्यांच्या त्या पात्रतेमुळं इतके सारे उत्सव इतक्या सुंदर प्रकारे भगवंतांना सजवलं जात आहे. हॉलला सजवलं, मंदिराला सजवलं जात आहे आणि भगवत भक्त त्या उत्सवाचा आनंद घेऊ शकत आहे. त्याचप्रमाणे आपण दुसरे उदाहरणं पाहतो, की आपल्या संस्थेमध्ये बरेच भक्त खूप उच्च शिक्षित आणि खूप चांगल्या ठिकाणाहून त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा पदवी प्राप्त केलेली आहे. जसं की आपल्या इस्कॉन बंगलोरचे जे अध्यक्ष आहेत नामनिष्ठ प्रभूजी. IIT कानपूरमधून प्रभूजींची डिग्री आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये. तर निश्चित इतक्या आयव्ही लीग कॉलेजमधून ज्यावेळेस व्यक्ती पात्र होतो, ग्रॅज्युएट होतो, तर त्याचा पण उपयोग होतो बाकीच्या सामान्य लोकांना पण भक्तीकडे आकर्षित करण्यासाठी. तर सांगण्याचा उद्देश हा, की भगवंतांच्या कृपेने ह्या ज्या पात्रता प्राप्त झाल्यात किंवा काही ज्या आपल्यामध्ये विशेष गुण प्राप्त झालेत, तर भगवत भक्तीमध्ये त्याचा आपल्याला त्याग नाही करायचा. केवळ ते गुण कशामध्ये जोडायचेत? भगवंतांच्या सेवेमध्ये कसे जोडता येईल हे जाणून घ्यायचंय. आणि विश्वास करा, आपण जर प्रत्येकामध्ये आपल्यामध्ये पाहिलं, तर प्रत्येकामध्ये भगवंतांनी काही विशेष गुण दिलेले आहेत. काही विशेष प्रावीण्य दिलेलं आहे. तर याचा अर्थ की त्या प्रावीण्याचा, त्या गुणांचा उपयोग हा भगवत सेवेमध्ये कसा करता येईल हे जाणून घेणं आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यामुळे भगवंतांना प्राप्त करण्याची इच्छा किंवा ह्या भौतिक जगातून मुक्त होऊन भगवत धामात जाण्याची इच्छा ही भौतिक इच्छा नाहीये. भौतिक इच्छा कोणत्या आहेत? तर तुम्ही विचारलं की सकाम भक्ती आणि निष्काम भक्तीमध्ये काय फरक आहे? तर सकाम भक्ती म्हणजे भौतिक उपभोगासाठी, आपल्या वैयक्तिक भौतिक उपभोगासाठी केलेल्या इच्छा आणि निष्काम भक्ती म्हणजे भगवंतांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, भगवंतांना आनंद प्रदान करण्यासाठी आपल्या इच्छा भगवत सेवेमध्ये जोडणं, या दोन्हीमध्ये फरक आहे. एक आहे सकाम, भौतिक इच्छा पूर्ण करण्याची इच्छा ठेवणे आणि दुसरं आहे निष्काम. आपल्या इच्छा कशाप्रकारे आपल्याला म्हणजे वळवता येतील भगवंतांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. जसं एक छोटंसं उदाहरण देऊ मग आपण पुढे जाऊ, की आपण भगवद्गीतेमध्ये पाहतो पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीच्या भागामध्ये अर्जुन जो की एक क्षत्रिय कुळामध्ये जन्मलेला होता, परंतु आपल्या प्रियजनांना पाहून त्याने युद्ध न करण्याचं ठरवलं आणि भगवंतांना सांगितलं, की मी एक संन्यास वेश धारण करून बाकीचा पुढचा पूर्ण राहिलेला जन्म मी संन्यास धर्म पालन करण्यामध्ये घालवेल. परंतु मला युद्ध करायला सांगू नका. वेगवेगळे 5 कारणं भगवद्गीता सांगते. त्याच्यापैकी एक होतं, की कशाप्रकारे ह्या प्रियजनांना मारून जर स्वर्गसुख जरी प्राप्त झालं, तरी ते मला म्हणजे त्याचा मी स्वीकार करू शकणार नाही. पण पूर्ण भगवद्गीतेचं ज्ञान भगवंतांकडून ऐकल्यानंतर अर्जुनाचा शेवटी निष्कर्ष होता, की "हे प्रभू, मला काय वाटत होतं ते महत्त्वाचं नाही, हे मी शिकलो. परंतु करिष्ये वचनं तव, की भगवंत आपण जो मला उपदेश दिलेला आहे भगवद्गीतेचा, त्याप्रमाणे आपल्या उपदेशाप्रमाणे मी आता तयार आहे युद्ध करण्यासाठी. तर सांगण्याचा हेतू हा, की आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय न आवडतं याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे, भगवंतांना काय आवडतं या इच्छेने ज्यावेळेस आपण आपलं जीवन समर्पित करतो, ती खरी भक्ती आहे. जसं की आज मला वाटू शकतं, की आज मी भगवंतांचं नामस्मरण करावं. उद्या कदाचित वाटू शकतं, की आजच्या दिवस दांडी मारावी. पण हे महत्त्वाचं नाही, की मला काय वाटतं. काय महत्त्वाचं आहे, की भगवंतांना मी नामस्मरण केल्याने आनंद प्राप्त होईल. माझ्या गुरु महाराजांनी मला ती आज्ञा दिलेली आहे, तर मी त्या आज्ञेचं पालन करायला पाहिजे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. तर सकाम भावामध्ये आणि निष्काम भावामध्ये भक्ती करण्यामध्ये. आणि एक शेवटचा मुद्दा,
की आपण सांगितलं की काही जण स्वर्गलोक प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात किंवा काही जण गोलोक प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात. तर हे वेगवेगळे लोक आहेत. जसं की आपण स्क्रीनवर पाहता 14 जे ग्रहलोक आहेत या भौतिक जगातले, स्वर्गलोक हा त्याच्यामध्येच एक येतो. परंतु भगवत धाम जे आहे, जसं वैकुंठ धाम किंवा गोलोक वृंदावन, हे ह्या ब्रह्मांडाच्याही जे वेगवेगळे 7 लेयर्स आहेत, स्तर आहेत, त्याच्या पलीकडे भगवत धाम आहे. तर भगवत धामात जाण्याची इच्छा ही निश्चित भौतिक इच्छा नाहीये, आध्यात्मिक आहे. परंतु स्वर्गलोक प्राप्त करण्याची इच्छा, स्वर्गलोक म्हणजे भौतिक जगातच राहून जो आनंद आहे, भौतिक उपभोग, तो अधिक प्रमाणात प्राप्त करण्याची इच्छा असणारे लोक स्वर्गलोक प्राप्त करतात. ठीक आहे का माताजी? हो हरे हो कृष्ण. हो हो हरे कृष्ण. हरे धन्यवाद कृष्ण. प्रभूजी. हरे कृष्ण. तर आपण पुढे जाऊ श्लोक क्रमांक 25. तिरुपा माताजी मला 7:50, 55 एकदा सांगा. 8 वाजता सेशन आहे. हरे कृष्ण. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. अथाभिदेहङ्गमनोनुकूलम् प्रभाषसे भागवत प्रधानः भागवत प्रधानः यदा हवैयासकिरात्मविद्या हवैयासकिरात्मविद्या विशारदो नृपतिं साधु पृष्टः. नृपतिं साधु पृष्टः. कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच माताजीच. हरे कृष्ण. प्रभुजी. हा, संजना माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. हे सूत गोस्वामी, तुमचे शब्द आमच्या मनास आनंद देत आहे. यास्तव महान भक्त शुकदेव गोस्वामींनी सांगितल्याप्रमाणे हे दिव्य ज्ञान कृपया आम्हास विस्तारपूर्वक कथन करावे. शुकदेव गोस्वामी दिव्य ज्ञानात अतिशय निपुण आहेत व परीक्षित महाराजांनी पृच्छा केल्यावर त्यांनी ते सांगितले. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा शुकदेव गोस्वामींसारख्या पूर्वाचार्यांनी स्पष्ट केलेले आणि सूत गोस्वामींसारख्या पुढील आचार्यांनी अनुसरलेले ज्ञान नेहमीच दिव्य, शक्ती संपन्न असे ज्ञान असते. म्हणून ते नम्र विद्यार्थ्यांसाठी परिणामकारक आणि उपयुक्त असते. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या 2ऱ्या स्कंदातील शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन नामक 3ऱ्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर या ठिकाणी सूत गोस्वामींना शौनक आदी ऋषीमुनिगण विनंती करत आहेत की हे सूत गोस्वामी, आपण जे आतापर्यंत वर्णन केलं श्रीमद भागवतामधलं शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज यांच्यामध्ये झालेली चर्चा, ती इथेच थांबवू नका. अशा सर्व गोष्टी आम्हाला सांगा ज्या शुकदेव गोस्वामींनी पुढे वर्णन केलेले आहेत परीक्षित महाराजांना, त्या सगळ्या विस्तारपूर्वक सांगा. मग त्या भगवंतांच्या केवळ कथा असो किंवा भगवंतांचे जे महान भक्त आहेत, जसं की आपण पाहतो की 3ऱ्या स्कंदामध्ये मैत्रेय महर्षी आणि विदुर यांची आपल्याला यांचं कन्व्हर्सेशन, आदान प्रदान पाहायला मिळतं. 4थ्या स्कंदामध्ये पृथू महाराजांची कथा पाहायला मिळते. 5व्या स्कंदामध्ये ऋषभदेव महाराजांची कथा पाहायला मिळते. 6व्या स्कंदामध्ये वृत्रासूर यांचं आपल्याला कथा पाहायला मिळते. 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराजांची. तर 8व्या स्कंदामध्ये बली महाराजांची, 9व्या स्कंदामध्ये वामनदेवांची, प्रभू रामचंद्रांची. तर भागवताच्या प्रत्येक स्कंदामध्ये वेगवेगळ्या भगवंतांच्या महान भक्तांचं आणि भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारांच्या जीवन कथांचं, गौरव कथांचं आपल्याला कथन पाहायला मिळतं. तर ह्या सर्व कथा इवन भगवंतांच्या महान भक्तांबद्दल, ज्यांचा की अंततः निष्कर्ष भगवंतांची शुद्ध भक्ती हा निघतो, त्या सर्व कथा ऐकण्यासाठी उत्सुक आहेत शौनक आदी ऋषीमुनिगण. आणि ते विनंती करत आहेत सूत गोस्वामींना. तर आपण पुढचा अध्याय सुरू करू. सृजन प्रक्रिया. तर सृजन प्रक्रिया या शब्दाचा अर्थ काय? की
आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारे सूत गोस्वामींना ही विनंती शौनकादी ऋषीमुनींनी केल्यानंतर ते परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामींचं जे वार्तालाप आहे, जे आदान प्रदान आहे, ते पुढे सांगण्यासाठी चालू ठेवतात. आणि विशेषतः परीक्षित महाराजांद्वारे शुकदेव गोस्वामींना विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगतात की जे प्रश्न होते, भगवंतांनी कशा प्रकारे या सृष्टीचा निर्माण केला, सृष्टीची रचना भगवंतांनी कशा प्रकारे केली, ते ऐकण्यासाठी परीक्षित महाराज खूप उत्सुक होते. आणि भागवतात आपण पाहतो केवळ एकदाच या वार्तालापाचं वर्णन नाहीये, तर 3ऱ्या स्कंदामध्ये पण विदुर हे मैत्रेय महर्षींना हा प्रश्न विचारतात. आणि भगवद्गीतेत पण 11व्या नाही 10व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात की बरेच लोक म्हणतात की भगवंत महान आहेत. तर ठीक आहे, खरं आहे ते. परंतु खूप कमी लोक हे जाणतात की भगवंत महान कशा प्रकारे आहेत. याचा अर्थ भगवंतांच्या ज्या विभूती आहेत, महान कार्य आहेत, ते भगवत भक्त खूप विस्तारपूर्वक जाणून घेण्यासाठी ईगर म्हणजे उल्लसित असतात भगवंतांबद्दल विस्तृतरित्या जाणून घेण्यासाठी. तर त्याच्यामुळे आणि ह्या भगवंतांबद्दल विस्तृतरित्या जाणून घेण्याची जी पहिली पायरी आहे, ती भगवंतांनी कशा प्रकारे ह्या सृष्टीचं निर्माण केलं आहे, हे समजून घेणं. जेणेकरून आपण भगवंतांचा स्तर समजू शकतो. तर हे जाणून घेण्यासाठी शौनकादी ऋषीमुनी उत्सुक आहेत आणि कशा प्रकारे सूत गोस्वामी याचं उत्तर देतात. तर आपण एक एक करून श्लोक पाहू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. सूत उवाच. उवाच एक मिनिट हा प्रभूजी, हा श्लोक म्हणण्याच्या आधी आपण तो भगवद्गीतेचा एकदा श्लोक दाखवू, जो की मी आपल्याला सांगितला होता. भगवद्गीता 10वा अध्याय आणि 7वा श्लोक आणि त्याचं तात्पर्य. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, सर्व भगवंतांच्या विभूतींचे वर्णन झाल्यानंतर, विभूती म्हणजे अपुलं ऐश्वर्य भगवंतांचं. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. तर याच्यात सांगितलंय की भगवंतांचे ऐश्वर्य, त्यांच्या विभूती जो व्यक्ती विस्तृतपणे व्यवस्थित जाणतो, तो व्यक्ती भगवंतांच्या सेवेमध्ये दृढ होतो, दृढपणे जोडल्या जातो. तर इथे श्रील प्रभुपादजी सांगतात, खूप सुंदर वाक्य आहे. इंग्रजीमध्ये मराठीमध्ये भाषांतर करून सांगू की जनरली पीपल नो दॅट गॉड इज ग्रेट बट दे डू नॉट नो इन डिटेल हाऊ गॉड इज ग्रेट. प्रभुपाद लिहितात की बऱ्याचदा लोकांना हे माहिती असतं की भगवंत महान आहेत, परंतु ते कशा प्रकारे महान आहेत हे माहीत नसतं. ते माहीत करून घेणं पण खूप आवश्यक आहे. आणि ते माहीत करून घेण्याचा फायदा काय, श्रील प्रभुपादजी इथे लिहितात, इफ वन नोज फॅक्च्युअली हाऊ गॉड इज ग्रेट, then naturally he becomes a surrendered soul and engages himself in devotional service of the Lord. म्हणजे जर आपल्याला हे माहिती की भगवंत महान कशा प्रकारे आहेत, तर आपण भक्तीमध्ये दृढ बनू की भगवंत काही साधारण व्यक्ती नाही आहेत आपल्यासारखे. भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि कशा प्रकारे तो स्तर सर्वश्रेष्ठ आहे, त्यांची कशा प्रकारची ऐश्वर्य आहेत, विभूती आहेत, हे ज्यावेळेस जाणून घेतो त्यावेळेस भक्तीमध्ये आपण स्वतःला भगवंतांच्या समर्पित करतो आणि भक्तीमध्ये अधिक दृढ होतो. त्याच्यामुळे आपली भक्ती कधीही केवळ भावनिक स्तरावर नसली पाहिजे. भावनिक स्तरावर असल्यावर काय होतं की थोडं आयुष्यामध्ये इकडून तिकडे थोडे काही गोष्टी बिघडल्या की आपण लगेच भगवंतांना दोष द्यायला लागतो. तर ती म्हणजे अपरिपक्व भक्ती आहे. परिपक्व भक्ती म्हणजे मारोबी राखोबी जो इच्छा तो मार, की भगवंतांनी किती अडचणीच्या स्थितीमध्ये जरी ठेवलं तरी असा भक्त भगवत सेवेपासून दूर जात नाही कधी पण. क्लिअर आहे प्रभूजीच माताजीच का आवश्यक आहे भगवंतांच्या ऐश्वर्याबद्दल जाणून घेणं? कुणाचा काही प्रश्न आहे का? नाही नाही प्रभू. ठीक नाही ठीक आहे. नंतर हिचा आवाज येते आपली.
हरे आपली कृष्ण. अवस्था नंतर हीच येते. नवीन आपण भगवत धामात जाण्याची आशा ठेवतो. सनातन धर्मामध्ये आपण सनातन गुण येतो आपला. भगवत हम्म. धामात जाण्याची अपेक्षा करतो आपण. पण नंतर अशी स्टेप येते का भगवंत आपल्याला कुठेही ठेवो, तर फक्त भगवंताचं सेवा घडो असं. जन्मोजन्मी भगवंत कुठं ठेवा आपल्याला, पण तुझा विसर न व्हावा. खरी जसं गोष्ट आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, खरी गोष्ट आहे. किती आता दान तुम्ही द्यावं तुझा विसर न व्हावा. तुम्ही असं. ज्यावेळेस सांगत होता अगोदर तुकाराम महाराजांचंच उदाहरण माझ्या पण लक्षात आलं आणि तो भक्तीचा खूप श्रेष्ठ स्तर आहे. म्हणजे निश्चित आपण अजून कदाचित मी माझ्या बाबतीत तर निश्चित सांगू शकतो की अजून त्या स्तरावर बिलकुल नाहीये. परंतु आदर्श कोणता स्तर आहे तो जाणून घेणं आवश्यक आहे. आपण श्लोक संजना माताजी काही प्रश्न आहे का तुमचा? का वाचायचंय तुम्हाला? हरे कृष्ण. प्रभूजी हो, प्रश्न होता मी विचारू. हां, हां, हां. प्रभूजी जेव्हा भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा अर्जुनाला ती गीता भगवंतांनी सांगितल्यावर अर्जुनाला कळाली, पण जेव्हा अर्जुनाच्या पुत्राचा म्हणजे अभिमन्यूचा मृत्यू झाला तेव्हा त्याला बरोबर. कुठेतरी ते एक अटॅचमेंट वाटली की कसं काय असं झालं. मी अर्जुनाबद्दल आणि भगवंताबद्दल नाही बोलत आहे, हां, ते तर महानच सामान्य. आहे. मला असं बोलायचं आहे प्रभूजी की अर्जुनाला एकदाच गीता कळायला मिळाली तरी पण त्याला ते एक मोहाचं एक सिच्युएशन मी बद्दल बोलते. मला रोज गीता ऐकायला मिळते, मी वाचते सुद्धा, तरी पण तो मोह कुठेतरी खूप कमी प्रमाणात कमी होत चाललाय. अचानक असा कमी नाही होते असं मला बोलायचं. तर हे असं का? अरे, छान प्रश्न आहे. याचे 2 भाग पाहू. आपण आधी अर्जुनाचं उदाहरण पाहू. तर सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे अर्जुनाचा आपल्या पुत्राबद्दल जो शोक होता. अभिमन्यू युद्धाच्या 9व्या दिवशी गेला आणि युद्ध कुरुक्षेत्राचं सुरू होण्याच्या अगोदर भगवंतांनी भगवद्गीता सांगितलेली अर्जुनाला. तर निश्चित अर्जुन हा आत्मसाक्षात्कारी आणि पूर्णपणे समर्पित भक्त होता. परंतु पूर्णपणे समर्पित भक्त असण्याचं हे म्हणणं नाही, की तो निर्दयी किंवा त्याच्या भावना संपल्या. तर त्याचा अभिमन्यूबद्दलचा जो पुत्रशोक होता, तो मोहाच्या भावनेतून नसून अभिमन्यू हा आणि पांडवांच्या कुटुंबातील सर्व सदस्य कुंती, द्रौपदी, 5ही पांडव आणि त्यांचे मुलं वगैरे हे सर्व कुटुंबातील सदस्य भागवत सांगतं की भगवंतांचे शुद्ध भक्त होते. त्याच्यामुळे अर्जुनाचा जो शोक होता, तो आपला पुत्र गमावल्याच्या भावनेतून, पुत्र शोकातून नसता, हा पुत्र, हा मुलगा भगवंतांचा महान भक्त होता. तर ही जी भावना आहे ती स्वाभाविक आहे माताची. तर भगवत भक्त होणं याचा अर्थ असा नाही, की निर्दयी होणं किंवा भावना शून्य होणं. आणि आपण हा जो प्रश्न विचारला, श्रील प्रभुपादांना तोच प्रश्न एका व्यक्तीने पण विचारलेला, की भगवद्गीता तर कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या अगोदर सांगितल्या गेली आणि अ, अभिमन्यू मारला गेला 9व्या दिवशी. तरी अर्जुन का शोक करत होता? त्यांनी तर भगवद्गीता समजून घेतली होती. आणि प्रभुपादांनी एक वाक्य सांगितलं त्या व्यक्तीला, की "बीइंग अ डिव्होटी डज नॉट मीन बीइंग हार्ड हार्टेड." की भगवत भक्त होणं याचा अर्थ असा नाही, की पाषाण हृदयी होणे किंवा कठोर हृदयी होणे. तर ह्या भावना स्वाभाविक आहेत. स्वतःच्या मुलाबद्दल, पत्नीबद्दल आणि बाकीच्या आप्तेष्टांबद्दल. परंतु त्या भावना शारीरिक संबंधाच्या स्तरावर नसल्या पाहिजेत. त्या भावना भगवंतांना केंद्रित ठेवून असल्या पाहिजेत, की मी तर नेहमी जे उदाहरण देतो, की माझी पत्नी ही माझी पत्नी असण्याच्या अगोदर भगवंतांचं एक लेकरू आहे. भगवंताचा एक अंश आहे. भगवंतांचा एक सेविका आहे. तर तिला तिच्या भक्तीमध्ये सपोर्ट करणं, प्रोत्साहन देणं हे कर्तव्य आहे. तर माझी मुलगी किंवा पत्नी किंवा बाकीचे आप्तेष्ट हे ते माझ्याशी संबंधित आहेत म्हणून महत्त्वाचे नाही आहेत. कारण ते भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. हे ज्यावेळेस आपण समजतो, त्यावेळेस तो शारीरिक स्तरावरचा मोह राहत नाही, तर तो भगवत भक्तीच ठरतो. ठीक आहे का संजना प्रभूजी माताजी? 56 झाले. प्रभूजी हां, 56 हां, झाले. हां माताजी. ठीक. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक ठीक आहे का माताजी? संजना माताजी? प्रभूजी हो प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. प्रभूजी दंडवत प्रणाम. दंडवत प्रभूजी. प्रभूजी टाइम झाला आता. हां, हां, हां दुसरा प्रभूजी. क्लास आहे आम्हाला. चालेल, चालेल. आपण इथे कन्क्लूड करू आज. हरे कृष्ण.
वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर की जय। श्रील प्रभुपाद की जय। हरे कृष्ण। हरे कृष्ण प्रभुजी। हरे कृष्ण। हरे कृष्णा, सादर हरे प्रणाम कृष्ण। प्रभुजी। दंडवत प्रभुजी। सादर प्रणाम. हरे कृष्ण।